नमस्कार, मी सुवर्णा जोशी. सकाळचे 7 वाजलेत. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला बातमी राज्यातील नव्या अलर्टची. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आला आहे, त्यामुळे राज्यानं खबरदारीची पावलं टाकायला सुरुवात केली आहे. महापालिका क्षेत्रामध्ये रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 5 जानेवारीपर्यंत हा निर्णय लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य पूर्व देशांमधून येणाऱ्या सगळ्या प्रवाशांना विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटीन करण्याचा, तसंच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटीन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युरोपीय देश, मध्य पूर्व देशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करणाऱ्या विमानतळावरील सगळ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे नववर्षाचं स्वागत घरात बसूनच करावं लागणार आहे. तर आंतरराष्ट्रीय विमानांना येणाऱ्या प्रवाशांना थेट क्वारंटीन व्हावं लागणार आहे. परदेशामध्ये कोरोनाचा जो संसर्ग वाढतो आहे, त्यामुळे महाराष्ट्रात खबरदारी म्हणून आजपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी असेल आणि आजपासून जी संचारबंदी रात्रीची सुरू होईल ती 5 जानेवारीपर्यंत कायम ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे 25 तारखेची म्हणजेच नाताळची रात्र आपण जरा बाहेर काढूया असं जर कुणाच्या मनात विचार असेल, असे काही प्लान्स असतील तर कृपया तसे काही प्लान्स करू नका. किंवा 31च्या रात्री अनेक मुंबईकर पूर्ण रात्र बाहेर राहतात, बाहेर फिरतात, तर असेही कुठले प्लान्स तुम्ही यावर्षी बनवू नका. कारण रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत पालिका क्षेत्रात खबरदारी म्हणून संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. इंग्लंडमध्ये नव्या कोरोनानं थैमान घातल्यामुळे भारतातही सतर्क राहायला हवं आहे. विमान प्रवाशांमार्फत हा नवा कोरोना विषाणू देशात येण्याची शक्यता लक्षात घेता भारत इंग्लंड विमान सेवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर इतर देशांमधून येणाऱ्या विमान प्रवाशांना सक्तीनं होम क्वारंटीन केलं जाणार आहे. राज्यात मंगळवारपासून रात्रीचा कर्फ्यू. 5 जानेवारीपर्यंत राज्यात संचारबंदी. भारत ब्रिटन विमान सेवा रद्द. कोरोनाच्या नव्या विषाणूने इंग्लंडमध्ये हाहाकार माजवल्यामुळे आता भारतानेही सावध भूमिका घेतली. या नव्या कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. इंग्लंडमधून येणाऱ्या विमान प्रवाशांकडून कोरोना संक्रमणाचा धोका संभवत असल्यामुळे भारत इंग्लंड विमान सेवा काही काळासाठी रद्द करण्यात आली. 23 डिसेंबरनंतर इंग्लंडहून एकही विमान भारतात दाखल होणार नाही. ह्याला सर्व UK मधून येणारी फ्लाईट्स आज आणि उद्या, याशिवाय परवा सकाळपासून म्हणजे परवा 23 डिसेंबरपासून परवा 23 पासून इंग्लंडवरून UK वरून एकही फ्लाईट येणार नाही. 23 डिसेंबरपर्यंत इंग्लंडमधून येणाऱ्या विमान प्रवाशांना सक्तीनं 7 दिवसांसाठी हॉटेल क्वारंटाईन केलं जाणार आहे. लक्षण असलेले कोणताही जर पॅसेंजर असेल तर एअरपोर्टवरून डायरेक्ट त्यांची रवानगी होणार आहे 7 हिल हॉस्पिटलमध्ये फर्दर इन्व्हेस्टिगेशन आणि चेकअपसाठी. परंतु त्यांना बाकी इतर जो पॅसेंजर्स आहेत ज्यांना कुठलंही लक्षण नाही, कुठले सिम्पटम नाही, ते सर्वांना 7 दिवसाकरिता 7 डेज गव्हर्नमेंट क्वारंटाईन म्हणजे की इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन हॉटेल्समध्ये पाठवण्यात येईल. त्यांना इंग्लंड व्यतिरिक्त अन्य देशांमधील विमानानं येणाऱ्या प्रवाशांना 7 दिवस सक्तीनं होम क्वारंटाईन केलं जाईल. इतर जो देश आहे युरोपचे, इटली, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, पोर्तुगाल इत्यादी, बेल्जियम, हे सर्व रेस्ट ऑफ युरोपचे आणि मिडल ईस्ट कंट्रीजचे सर्व जो पॅसेंजर्स येणार आहे हे सर्वांना सक्तीने 7 डेज गव्हर्नमेंट क्वारंटाईन म्हणजे मुंबईचे वेगवेगळे हॉटेल्समध्ये त्यांना जावं लागेल. नाताळ सण आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 23 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. नाईट कर्फ्यूच्या हे काही लॉकडाऊन नाही. लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूमध्ये फरक आहे.
लॉकडाऊनमध्ये कोणाला घराच्या बाहेर पडता येत नाही. नाईट कर्फ्यू म्हणजे की 5 पेक्षा जास्त लोकांनी गोळा होऊ नये एक ठिकाणी. एखादा व्यक्ती 4 लोक कारमध्ये जात असतील रात्री जाऊ शकतात. एखादा व्यक्ती ट्रक चालक असेल ते काम करू शकतात. फक्त लोकांनी गर्दी करू नये 5 पेक्षा जास्त. हेही अर्थ आहे नाईट कर्फ्यूचा. खरं तर इंग्लंडमधील कोरोनाच्या नव्या विषाणूनं पुन्हा एकदा जगाला हादरवून सोडलंय. कारण हा विषाणू पूर्वीच्या कोरोना विषाणूच्या तुलनेत 70 पट अधिक वेगाने पसरतो. इंग्लंडला या नव्या कोरोनानं अक्षरशः अजगरी विळखा घातला आणि त्यामुळेच युरोपातील देशांनी या कोरोनाची चांगलीच धास्ती घेतली. भारतानेही कोरोनाला रोखण्यासाठी कंबर कसली. गेल्या वेळचा अनुभव लक्षात घेता यावेळी केंद्र सरकार वेळीच जागं झालं असून भारत इंग्लंड दरम्यानची विमान सेवा रद्द करण्यात आली. सध्याची परिस्थिती पाहता देशात आणि राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यावर आरोग्य यंत्रणांनी बऱ्याच प्रमाणात यश मिळवलंय. तसंच कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या लक्षणीय. त्यामुळेच अनलॉक दरम्यान कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले होते. दैनंदिन व्यवहार सुरळीत होत असतानाच आता इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूनं थैमान घातलंय. रोज मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या मोठी असल्यामुळे नव्या कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारने या खबरदारीच्या उपाययोजना केल्यात. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढचे काही दिवस सर्वांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. 2020 साल सरता सरता कोरोनाची भीती संपेल आणि कोरोनाची लस नवसंजीवनी ठरेल अशी आशा असताना आता कोरोनाच्या नव्या प्रकाराची दहशत पाहायला मिळते. लंडनहून भारतात येणाऱ्या फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या. तसंच 7 दिवसांचं क्वारंटाईन बंधनकारक केलं गेलंय. तर त्याच वेळी सौदी अरेबियानं आंतरराष्ट्रीय विमानसेवा आठवड्याभराकरता स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. ही स्थगिती आणखी आठवड्याभरासाठी वाढवली जाऊ शकते. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा एक नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. हा स्ट्रेन नियंत्रणाबाहेर असल्याचं तिथल्या प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सौदी अरेबियानं सगळे आंतरराष्ट्रीय उड्डाणं स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कायम आहे. दिवसभरात राज्यात तब्बल 6053 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ही सगळ्यात जास्त संख्या आहे. तर दिवसभरात 2834 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 55 जणांचा मृत्यूही झाला आहे. राज्यात रुग्णांची संख्या कमी होते आहे. 24 तासात 2834 नवे रुग्ण समोर आलेत. तर 55 जणांचा मृत्यू झाला अशी ही माहिती समोर येते. पण 6053 जणांना डिस्चार्जही दिला गेला दिवसभरात आणि ही दिलाशाची बाब आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांना मोठा दिलासा मिळालाय. टॉप सिक्युरिटी घोटाळ्यामध्ये सरनाईकांना MMRDAनं क्लीन चिट दिली आहे. टॉप सिक्युरिटी कंपनीच्या 500 सुरक्षारक्षकांपैकी 70% सुरक्षारक्षक कामावर येत होते. मात्र वेतन सगळ्यांच्या नावानं काढलं जात होतं असा आरोप करण्यात येत होता. पण MMRDAनं आरोपात तथ्य नसल्याचं म्हटलेलं आहे. टॉप सिक्युरिटीला MMRDAनं सुरक्षारक्षक पुरवण्याचं जे कंत्राट दिलं त्या कंत्राटानुसार MMRDAला सुरक्षारक्षक पुरवण्यात आले. या टॉप सिक्युरिटी कंपनीनं पुरवण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांप्रमाणे निविदा प्रक्रियेमध्ये नमूद केल्या प्रकारे निधी देण्यात आला असल्याचं या अहवालामध्ये म्हटलंय. तसंच MMRDAला सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या सगळ्या कंपन्यांचे जे सुरक्षारक्षक जितके दिवस गैरहजर राहिले त्या दिवसाचा दंड आकारून त्यांना दंडही करण्यात आला किंवा ठोठावण्यात आला असं MMRDAनं त्यांच्या अहवालामध्ये म्हटलं आहे. खारघर, तळोजा आणि पनवेल परिसरामध्ये वायू प्रदूषणात तिपटीनं वाढ झाली आहे. एका खाजगी संस्थेनं केलेल्या मोजणीमधून ही बाब समोर आली आहे. या परिसरात वातावरण संस्थेनं 13 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर या कालावधीत हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्रणा 5 ठिकाणी कार्यरत केली होती. त्यातील नोंदींनुसार सकाळी 6 ते 8 या वेळेत PM 2.5 या प्रदूषक घटकाची पातळी ही निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक असल्याचं दिसून आलं. हवेची गुणवत्ता निर्देशांकांनुसार PM 2.5 या घटकाचं प्रमाण सरासरी 50 ते 100 इतकं असेल तर ते समाधानकारक मानलं जातं. तर 100 ते 200 हे प्रमाण मध्यम पातळी ठरते. खारघर, तळोजा आणि पनवेल या तिन्ही ठिकाणी PM 2.5 हे प्रमाण 100 ते 200 दरम्यान नोंदवण्यात आल्याचं या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
तळोजा औद्योगिक क्षेत्रामध्ये PM 2.5 ची पातळी सर्वाधिक म्हणजे 197.1 नोंदवली गेली आहे. तो वायूचा कण थेटपणे आपल्या फुफ्फुसाला अटॅक करतो आणि अशा असताना सुद्धा हा महाराष्ट्र कंट्रोल त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई करत नाही आणि केमिकलच्या ज्या कंपन्या चालू आहेत त्या सर्रासपणे चालू आहेत. आमची एवढीच मागणी आहे, येणारा ह्या जर वायू हा कमी प्रमाणात झाला नाही तर येणाऱ्या भविष्यात शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आमदार बाळाराम पाटील साहेब आहेत यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात यांच्यावर मोर्चा काढणार. तसेच आम्ही या 2 दिवसात आदरणीय जे आयुक्त साहेब आहेत पनवेल महानगरचे यांना या संदर्भात निवेदन आहेत की आपण अति तात्काळ ज्या प्रदूषणच्या कंपन्या आहेत, ज्या प्रदूषण करणारे केमिकलच्या झोनच्या कंपन्या यांना अति तात्काळ पत्र देऊन यांच्यावर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून हे प्रदूषण करणाऱ्या केमिकलच्या कंपन्या आहेत जे सर्रासपणे आपला केमिकल ह्या जो आमचा तळोजातून येणारा जो खारघरपर्यंतचा नदी नाळा आहे त्याच्यावर सर्रासपणे सोडला जातो आणि याच्यावर कोणताही कंट्रोल ह्या MPCP जे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल यांचा कोणत्याही प्रकारे कंट्रोल नाही. ह्यांना निवेदन देऊन हा अति तात्काळ थांबवण्याचं काम या निवेदन मात्र करणार आहे. परंतु जर तशा पद्धतीचं करण्यात आलं नाही तर येणाऱ्या भविष्यात आम्ही आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून भव्य असा मोर्चा काढण्यात येईल. हमारे जो स्टडी से 3 चीज़ें सामने आई है. एक तो ये है कि खारघर, तलोजा और पनवेल 5 अलग अलग लोकेशंस पे हमने उसको एयर क्वालिटी डिवाइसेस को जो सेटअप किया था उसमें से सारे जो मॉनिटर्स है उसमें से जो MIDC तलोजा में लोकेटेड है उसका जो एवरेज PM 2.5 है 1 महीने का वो सबसे ज़्यादा हाई है. वो हमारा फर्स्ट फाइंडिंग था. दूसरा हमारा ऑब्जर्वेशन ये था कि ओवरऑल इन जनरल यहाँ का जो पोल्यूशन लेवल है खारघर, तलोजा, पनवेल एरिया में, तो इंडियन एयर क्वालिटी स्टैंडर्ड्स के अनुसार 60 माइक्रोग्राम प्रति मीटर क्यूब होता है. वो ऑलमोस्ट डबल है, 100 के ऊपर ही है अगर आप एवरेज निकालोगे तो ये पूरे एरिया का जो मॉनिटर्स थे उसमें. और तीसरा हमारा फाइंडिंग ये था कि एक बहुत ही क्लासिकल पैटर्न है जो शाम में 6-7 बजे के बाद जो प्रदूषण है हवा में वो बढ़ने लगता है और फिर सबसे ज़्यादा हाईएस्ट होता है सुबह के 6 से 8 बजे के बीच में और 8-9 बजे के बाद वो गिरने लगता है. तो एयर पोल्यूशन सिर्फ बहुत सारी चीज़ों पे बेस्ड होती है, जैसे कि टेम्परेचर, हवा की ह्यूमिडिटी क्या है, हवा का डायरेक्शन कौन सी तरफ है, तो वो सब फैक्टर्स प्ले में आते हैं और तभी हमको एक रीडिंग आती है उसकी कि ये एरिया में इस समय पे ये पोल्यूशन है. तो ये जो 3 मेजर फाइंडिंग्स है उसमें से हमको ये पता चलता है कि ओवरऑल इस एरिया का जो एयर क्वालिटी है वो बहुत ही ख़राब है और इसके बहुत ही सिवियर हेल्थ इम्प्लिकेशंस होते हैं. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर न्यूज 18 नेटवर्कने सर्व्हे केला. आंदोलक शेतकऱ्यांनी आता त्यांचं आंदोलन मागे घ्यावं असं बहुतांश लोकांचं मत पडलंय. नवे शेती कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. आंदोलन राजकीय हेतून प्रेरित आहे. नव्या कायद्यामुळे शेतमालाला अधिक भाव मिळेल असा कल लोकांनी दिलाय. ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया आंदोलनावर जनतेला काय वाटतंय. नव्या कायद्यामुळे शेतमालाला अधिक भाव मिळेल असं वाटतं का असा प्रश्न होता. 60.90% लोक म्हणाली हो आणि 39.10% लोक म्हणाली नाही. भारतीय शेतीत सुधारणा व्हाव्यात असं वाटतं का. 73.05% लोक म्हणाली हो. 26.95 म्हणजे 95% लोक म्हणाली नाही. ही आंदोलनं राजकीय हेतून प्रेरित आहेत असं वाटतं का. 48.71% लोक म्हणाली होय. 32.59% लोक म्हणाली नाही आणि 18.70% लोक म्हणाले माहीत नाही. आंदोलन मागे घेण्याची वेळ आली आहे का. 56.59% लोकांचं म्हणणं होतं होय आणि 43.41% जनतेचं म्हणणं होतं नाही. शेतमाल APMC बाहेर विकण्याची मुभा शेतकऱ्यांना असावी असं वाटतं का. 69.65% लोक म्हणाली होय. 30.05% लोक म्हणाली नाही.
शेतमाल मंडईबाहेर विकण्याचा दिलेला पर्याय योग्य आहे का? 70% लोक म्हणाली हो आणि 30% लोक म्हणाली नाही. एपीएमसी रद्द करण्याची सुधारणा योग्य आहे का? 83% लोक म्हणाली होय आणि 17% लोक म्हणाली नाही. एपीएमसी बाहेर शेतमाल विक्रीची सुधारणा योग्य आहे का? 81% लोक म्हणाली होय आणि 19% लोक म्हणाली नाही. एपीएमसी बाहेर शेतमाल विक्रीबाबत सर्वाधिक तांदूळ उत्पादक राज्यांची मतं काय आहेत? 72% जनतेची मतं होय आहेत, 28% जनतेची मतं नाही आहेत. एपीएमसी बाहेर शेतमाल विक्रीबाबत सर्वाधिक गहू उत्पादक राज्यांची मतं काय आहेत? उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेशातून 75% लोक म्हणतात होय आणि 25% लोक म्हणतात नाही. पुढे आपण जातोय पुढच्या बातमीकडे. अर्थातच खरं या सगळ्या घडामोडी आपण बघत असताना फार महत्त्वाच्या काही नोंदी या सर्व्हेमधून समोर आलेल्या आहेत. आपण अजून काही बातम्यांकडे वळूया, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. राज्यामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. नाशिकमध्ये तर आज 8 अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढला असला तरी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांसाठी नाशिकमधील जमीन ट्रॅक हाऊस फुल झालेला आहे. नाशिकमधल्या याच गुलाबी थंडीविषयी आपण थेट जाऊया जाणून घेण्यासाठी आमचे नाशिकचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे. लक्ष्मण, तूही सकाळच्या पहिल्या प्रहरामध्ये घराबाहेर पडलेला आहेस, मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलायस का आम्हाला सगळ्यांना माहिती देण्यासाठी बाहेर पडलायस, आणि काय थंडीचं नेमकं चित्र आहे? नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीचं वातावरण जे आहे ते नाशिककरांना अनुभवायला मिळते. नाशिकमध्ये आज सर्वात निचांकी ताप म्हणजे 8 अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद यंदाच्या वर्षातील झालेली आहे. त्यामुळे नाशिककरांना गुलाबी थंडीचा अनुभव मिळतो. नाशिकमधील सर्वच जॉगिंग ट्रॅक जे आहे ते नाशिककरांच्या गर्दीनं फुलून निघाली. आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नाशिककर अशा प्रकारे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर निघालेले आहे. नाशिककरांची मोठी गर्दी सर्वच जॉगिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळते. खरं तर गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधलं तापमान जे आहे ते मोठ्या प्रमाणात घटताना पाहायला मिळते. शहरातील नागरिक मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असले तरी शेतकरी मात्र चिंतातूर झालेला आहे. कारण नाशिक हे द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखली जाते. याच नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षांचं उत्पादन घेतलं जातं. मात्र थंडीचा पारा वाढल्यास द्राक्ष उत्पादक शेतकरी जो आहे तो चिंतेत येत असतो. मात्र एकीकडे शेतकरी चिंतेत असला तरी दुसरीकडे मात्र नाशिककरांना गुलाबी थंडीचा अनुभवायला मिळतोय. आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर नाशिकमधले आपण गोल्ड क्लब मैदानावरती आहोत आणि ह्या मैदानावरती जॉगिंगसाठी सकाळी भल्या पहाटेपासून नाशिककरांची गर्दी पाहायला मिळते. पहाटे 5 वाजेपासून नाशिककर या ट्रॅकवरती गर्दी करत असतात. आपण दृश्यांमध्ये बघतोय अनेक नाशिककर आहे, लहान मुलं आहे, महिला आहे, पुरुष आहे, असे सर्वच लोक सकाळी मॉर्निंग वॉकसाठी नाशिकमध्ये बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच नाशिकमधला थंडीचा पारा जो आहे तो 8 अंश सेल्सिअसवरती आला आहे. तर निफाड या ठिकाणी 6 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नाशिककर चांगलेच गारठलेले आहे. सकाळचं वातावरण जे आहे ते पूर्णतः धुक्यांची चादर एकूणच या शहरावरती पाहायला मिळते. नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये देखील अशाच प्रकारची गर्दी जॉगिंग ट्रॅकवरती नाशिककरांची पाहायला मिळते. नक्की लक्ष्मण, आभार ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. या आणि अशा सगळ्या घडामोडी आपण बघत राहणार आहोत. वेगवान बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.